हॉस्टेलवरची मुलं-मुली आणि बॅचलर एक नंबर खुश होणार आहेत बरं काय. कारण आजचं जे चिकन आहे बघा, ते कुठल्याही प्रकारचं मिक्सरचा वापर न करता एकदम झटकीपट असं बनवलेलं आहे. तर चला सुरुवात तर करूया. इथं मी आहे ना 250 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. त्याला सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का, एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ याला धुवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा मी या पद्धतीनं चिकन आपलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी निथळलं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून एक 10 ते 15 मिनटं साईडला ठेवायचं आहे. म्हणजे जो आपला ह्याच्यासाठी मसाला करणार आहोत की नाही आपण, तेवढा वेळ हे चिकन आहे आपल्याला ते असं व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता बघा आपण हे चिकन जे आहे ते व्यवस्थित साईडला ठेवायचं आणि त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला कुकर ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला आता हे चिकन कुकरमध्ये करायचं आहे. जर तुम्हाला भांड्यामध्ये वगैरे करायचं असेल, कढईत करायचं असेल तरी देखील तुम्ही त्याचा वापर करू शकताय. आपण झटकीपट व्हावं म्हणून आपण कुकरचा वापर केलेला आहे. तर या कुकरमध्ये बघा मी 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. खड्या मसाल्यांमध्ये बघा मी इथं एक थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे. त्याच्यानंतर हे चक्री फूल घेतले, 2 तमालपत्र घेतलेत, 1 चमचा जिरं घेतले, 2 हिरव्या विलायची आहेत त्या घेतलेत. त्याच्यानंतर एक 5 ते 6 लवंग घेतलेत आणि एक 4 ते 5 आहेत बघा ते मिरी असतात ते घेतलेत. आता हा मसाला सगळा हा तेलात टाकून घ्यायचा. गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे, मीडियम करून आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. मोठा झाला की हे सगळे खडे मसाले आहेत ते करपू शकतात. त्याच्यानंतर इथं 2 मोठ्या आकाराचे जे कांदे आहेत ते असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते देखील त्या तेलामध्ये घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला हा परतून घ्यायचं आहे. आता गोल्डन होत आला कांदा की याच्यामध्ये आपल्याला लाल टोमॅटो जे असतात पिकलेले ते 2 टाकून घ्यायचे, ते देखील बारीक कट करायचे आणि ते टाकून ते देखील व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता इथं आपण सुरुवातीला टोमॅटो विरघळायला मीठ टाकलेलं नाही आहे, तसंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या अशा लांब आकारामध्ये कट करून घेतलेत आणि त्या टाकलेत. त्याच्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि बारीक कट केलेला जो पुदिना आहे तो घालायचा आणि आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घालायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला जे पावडर मसाले आहेत ते घालायचे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा इथं बघा गरम मसाला घेतला आहे, त्याच्यानंतर 1 चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे, कसुरी मेथी आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि हळद आणि मीठ मी इथं थोडंसं घेतलेलं आहे. कारण सुरुवातीला आपण चिकनला आहे ना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं, त्यामुळे आता याच्यामध्ये घालताना मी थोडंच हळद आणि मीठ टाकलेलं आहे. आता पावडर मसाले याच्या तेलामध्ये टाकले की परत एकदा गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हे सगळे पावडर मसाले ह्या तेलामध्ये छान असे आपल्याला इथं परतून घ्यायचे या पद्धतीने. आता हे पावडर मसाले चांगले भाजले की याच्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे दही घालायचे आणि ते देखील घालून व्यवस्थित इथे आपल्याला परतून घ्यायचे. दही घालत असता त्यावेळेस गॅस हा आपला पूर्णपणे बारीक असायला पाहिजे, मोठ्या गॅसवर घालू नका, नाहीतर दही असतं ते पूर्णपणे या मसाल्यामध्ये फुटलं जातं. बारीक गॅस करायचा आणि दही टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हा कांदा टोमॅटो वगैरे हे मसाले होते हे चांगलं मऊ असं शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि व्यवस्थित चांगलं परतायचं आणि परतत असताना म्हणजे एक 5 ते 6 मिनटं आपल्याला चांगलं हे परतायचं आहे. आणि परतत असताना बघा चमच्याच्या साहाय्याने ह्याला थोडंसं स्मॅश करायचं, म्हणजे जी आपली करी करणार आहोत की चिकनची ती चांगली अशी दाटसर व्हायला मदत होते. तर या पद्धतीने बघा चमच्याच्या साहाय्याने असं आपल्याला थोडासा हा मसाला स्मॅश करून घ्यायचा आहे. आता पूर्ण मसाला चांगला आपला शिजला, स्मॅश झाला की याच्यामध्ये मगाशी आपण जे चिकन ठेवलं होतं हळद मीठ लावून ते चिकन याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित याला परतायचं. आता चिकन टाकल्यानंतर देखील आपल्याला बघा एक 6 ते 7 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही हा मसाला चिकनला परतत राहताल तर तेवढं तुम्हाला चिकन हे चांगलं आपलं टेस्टी बनतं आणि खूप छान चवीला देखील लागतं. तर इथं बघा 5 ते 6 मिनटं मी चांगलं हे चिकन ह्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घालत असताना तुम्हाला जितपत पातळ करी ह्याची हवी आहे तेवढं तुम्हाला याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. तर मी इथं साधारण बघा 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता बघा ह्याला चांगली एक उकळी यायला लागली की त्याच्यानंतर आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे आणि एकच शिट्टी आपल्याला इथं करायची आहे, जास्त करू नका नाहीतर पूर्ण चिकन ह्याचा गाळ होतो. 1 शिट्टी चिकनसाठी बास होते, तर तेवढ्यामध्ये आपलं चिकन चांगलं इथे शिजलं जाते. आता चिकन आपलं कुकर थंड होते तोपर्यंत आपण इथे ना चपात्या करून घेऊयात. तर चपातीसाठी बघा मी म्हणजे साध्या सोप्या पद्धतीत म्हणजे करता येईल असं फक्त एक उभ्या आकारामध्ये लाटून घेतलं, त्याच्यानंतर मध्ये फोल्ड केलं आहे, तेल लावलं आहे आणि व्यवस्थित बघा इथे चपाती करून घेतली. अशी केली तरी देखील टम्म दिशी आपली चपाती इथे
फुगती. त्याच्यानंतर बघा आता कुकर आपला थंड झाला आहे. थंड झाल्यानंतर चिकन बघा आपलं चांगलं असं शिजलेलं आहे. म्हणजे एका शिट्टीमध्येच चिकन आपलं व्यवस्थित इथं शिजलं जाते. बघा किती छान असं शिजलं आहे आणि आपली ही झटकीपट चिकन करी तयार झालेली आहे. आवडली की नाही सांगा बरं तुम्हाला ही रेसिपी. माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि या मात्र रविवारी हा चिकनचा बेत नक्की ट्राय करा. धन्यवाद.